च्या निमित्तानं आपण इथे परित्राण पाठ घेतलेला आहे. त्यांचं नाव आहे बाबारावजी रामजी मेंढे. यांच्या आपण आठवण म्हणून इथे परित्राण पाठ घेतलेला आहे. आणि त्यांचं आताच 3/9/2024ला त्यांचं निधन झालं. ते कालकथित झाले आणि ते आपल्यातून निघून गेले. त्यांच्या दुःखामध्ये संपूर्ण परिवार, मित्रमंडळी, सर्व नातेवाईक सहभागी झालेत आणि त्यांना त्यांच्या चित्ताला सद्गती लाभो याकरता आपण परित्राण पाठ घेतलेला आहे आणि त्यावर आपण प्रवचन करायला सुरुवात करत आहोत. तर परित्राण पाठचा जो नेमका अर्थ होतो, परी म्हणजे लोक, त्राण म्हणजे दुःख आणि पाठ म्हणजे गाथा, म्हणजे भगवंताच्या गाथा. दुःखमुक्तीचा मार्ग म्हणजे परित्राण पाठ. तर त्यामध्ये काय येते, भगवंताच्या गाथा येतात. गाथा म्हणजे काय, तर नेमकं ते तत्त्वज्ञान आहे एका प्रकारचं. त्याला आपण या पूजा स्वरूपामध्ये मांडणी करत असतो. तर पूजा भगवंताचं इतकं पवित्र असा धम्म भगवंताने दिला म्हणून आपण त्याच्या तत्त्वज्ञानाची काय करतो, पूजा करतो. तर असं आपण त्याला समजून घेऊया. तर मनुष्य गेल्यानंतर त्यांचं 4 धातूमध्ये विलीन होते, जसं पृथ्वी, आप, तेज आणि वायू. तर त्यामध्ये चेतना काम करते आणि मग चेतना ही शरीर सोडून आणि शरीरासोबत ते निघून जाते. तर आता त्यानंतर काय होते आपण त्याचा पुरावा नाही देऊ शकत. तिकडं आपण काही जाऊन नाही. आता आपण वास्तविक जीवनामध्ये त्याचा काय लाभ होते, काय अलाभ होते याकडे आपण वळण्याचा प्रयत्न करूया. तर काल मी त्यांना बघितलं, तर काल त्यांचं जे शरीराचं जी अवस्था होती, आज त्यांच्यावर तेज आहे. काल त्याचं शरीर जीर्ण झालेलं होतं. तर जेव्हा मी त्यांना बघितलं तर ह्याच्यावरून लक्षात येते का ते फार शीलवान होते, धम्मामध्ये पकलेले होते, धम्माच्या मार्गी होते. आणि त्यामुळे त्यांचं जेव्हा शरीर बघितलं मी, तर ते त्यांचं शरीर 4 धातूंनी शांत झालेले होते. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचा पृथ्वी, आप, तेज आणि वायू 4ही धातू त्यांचे शांत झालेले होते. हे फार महत्त्वपूर्ण बाब आहे. तर आता त्यांना कुठली गती प्राप्त होईल हे त्यांच्या कर्मानुसार ते त्यांना मिळेल. पण आपण त्यांना अधिकही चांगली गती मिळावी याकरता आपण इथे भगवंताची परित्राण पाठ घेतलेला आहे. कुशल कर्म वाढावे आणि त्यांना त्याचा लाभ व्हावा आणि त्या कुशल कर्माचा लाभ त्यांच्या येणाऱ्या पिढीला, त्यांच्या परिवाराला व्हावा याकरता आपण ह्या प्रवचनाला सुरुवात केलेली आहे. तर भगवंताच्या धम्मामध्ये जो मनुष्य कमाई करत असतो त्याचा लाभ पुढच्या पिढीला होत असते. एक असते भवचक्रामध्ये मनुष्य धनसंपत्ती कमवतो, आहे का नाही, घर बांधते, पैसा कमवते, गाडी असते, बंगला असते, सोनं असते, खूप सारं धनवैभव असते. एखादा मनुष्य ते कमवल्यानंतर पुढच्या पिढीला ते धनसंपत्ती देऊन जाते. मग तो लाभ आहे का, तर तो भवचक्रातला एक, त्याला म्हणतात भवचक्रातला लाभ. पण तो लाभ कुठल्या स्वरूपातला आहे हे काय, कोण ठरवते, हे कर्म ठरवते. कोण ठरवते मग, कर्म. आता कर्म कोणते आहे, तो पैसा जो संपत्ती कमवलेली आहे ते कुशल मार्गानं आहे की अकुशल मार्गानं आहे. जर ते अकुशल मार्गाने संपत्ती मिळवलेली असेल तर ते पुढची पिढी काय करते, गमावून टाकते. जर ते कुशल कर्मानं कमवलेली असेल, धम्माची जोड असेल, तर पुढची पिढी त्या संपत्तीला टिकवून ठेवते आणि ते पुढे चांगल्या चांगल्या पिढ्यामध्ये वाटचाल करत राहते, म्हणजे पुढची पिढी चांगली बनते. पण बऱ्याच ठिकाणी असं होताना दिसत नाही. तर त्यांच्या बऱ्याच जणांना असं वाटतं का खूप भ्रष्टाचार करायचा बा, चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचा आणि आपल्या 7 पिढ्या हे बनवून ठेवायच्या असं त्यांना वाटते. पण त्यांना असं का वाटते, कारण ते त्यांचं अज्ञान आहे. ते धम्मापासून दूर आहेत आणि म्हणून त्याचा पुढच्या पिढीला लाभ होत नाही. पण लाभ कोणाला होते माहीत आहे का, ज्यांनी धम्माची संपत्ती कमवली, धम्माची संपत्ती कमवली त्यांच्या पुढच्या पिढीला लाभ होते. आणि जो धम्माची संपत्ती कमवते त्याची स्वतःची सेवा होते. जसं आईनं म्हटलं का बा माझ्या पोरीनं सगळं केलं, म्हटलं ना मा, आहे का नाही, कोणती पोरगी, हां पावन, दोन्ही मुलीने केलं म्हणता. तर त्यांनी धम्माची संपत्ती कमवली म्हणून त्यांची सेवा झाली.
आता इथं भगवंत काय म्हणतात? भगवंत म्हणतात जो रोग्याची सेवा करतो तो माझी सेवा करतो असं समजावं. तर तुम्ही भगवंताची सेवा केली, पण भगवंताची सेवा करत असताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसला पाहिजे. तर सेवा जो घरामध्ये आपल्या म्हातारा व्यक्ती असते त्या सगळ्यांची सेवा झाली पाहिजे. कारण एकाकडे तुम्ही कुशलकर्म कमवले तर इकडं मग नाही केली सेवा दुसरीकडे तर ते घटते, मग त्याचे परिणाम भोगा लागतात. तसंच जसं तुम्ही भगवंतांना, आता इथं तुम्ही मेणबत्ती आणली, एकच आणली तुम्ही मेणबत्ती, इथं पण पाहिजे होती अशीच. लक्षात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पण समजून घ्यायच्या. पण भगवंत इथं कितीही महान व्यक्ती असन या भावचक्रामध्ये, कितीही श्रीमंत असन, तो भगवंताच्या धुळीच्या बरोबरही नाही आहे. तो शून्य आहे. तो मी सुद्धा नाही एवढा मोठा भगवंतापेक्षा, मी पण शून्य आहे, त्यांचा कण आहे. म्हणून भगवंत महान आहेत. कारण भगवंतांनी ह्या जगातल्या सगळ्यात लोकांवर अनुकंपा केलेली आहे. त्यांनी करुणा केली लोकांवर, त्यांनी मैत्री केली, त्यांनी मुदिता दिला, आनंद दिला लोकांना. सगळं महान कार्य भगवंतांनी केलं. भगवंतांनी काय केलं जगामध्ये माहीत आहे का? लोकांना असं घेतलं का, हां याला 5 लाख रुपये देऊन दे रे आनंदा, याला 5 लाख दे, याला 10 लाख दे, हे दुःखी आहे, असं वाटलं भगवंतांनी? पैसे संपत्ती वाटली भगवंतांनी पैशाची? काय वाटलं भगवंतांनी? तत्त्वज्ञान. पण त्यांच्या मुखातून ते तत्त्वज्ञान लाभलं. का लाभलं? कारण ते सम्यक संबुद्ध होते. आता हेच तत्त्वज्ञान आजच्या शिकल्या सवऱ्या लोकांना माहिती आहे. त्यांना आयतच भेटलं पुस्तक वाचायला, ते वाचून राहिले, आम्हाला सगळंच माहिती आहे म्हणते. मग लाभ का होत नाही? लाभ का होत नाही? लाभ यासाठी होत नाही कारण ते स्वतः कानी कुठली अवस्था त्यांनी प्राप्त केली नाही, ते अकुशल कर्मामध्ये आहेत. म्हणून त्यांना त्या तत्त्वज्ञानाचा लाभ होत नाही. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान कोणाच्या मुखातून निघते? ज्याच्याकडे कुशल कर्माचा साठा आहे, जो धम्माच्या याच्यामध्ये त्यांनी काहीतरी स्तर गाठलेला आहे, अशा व्यक्तींच्या मुखातून भगवंताची गाथा जर निघाली तर त्याचा लाभ होते, त्याचे परिणाम होतात, त्याचं कुशल कर्म सगळ्यांना मिळते. याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. नाही तर बरेच जण म्हणतात आपल्याच तपाशी पुस्तक आहे बाई, आपणच करू ना आता. असं नसते होत. त्याला कुशल कर्माचा साठा पाहिजे. ज्याच्याकडे बल आहे त्याच्या हातूनच ती परित्राण पाठ करावं लागते, त्याच्या हातूनच ती गाथा म्हणून घ्यावं लागतात आणि तेव्हा त्याचा लाभ होते. आता जे भगवंताच्या धम्मामध्ये ज्याचा अभ्यास आहे तो तुम्हाला योग्य सांगेल का जो आपल्या इथं त्याला माहीत राहील? कोण सांगा तुम्हाला योग्य? ज्याला त्याचा अभ्यास आहे, त्याची माहिती आहे, जो त्याच्यामध्ये उतरत राहते, तो तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकते, मार्ग सांगू शकते. आता इतक्या बारीक बारीक गोष्टी आहेत का हे जे भगवंताचे 5 शिला आहेत, पानातिपाता विरमणी, अदिन्नदाना, कामस्विचारा, मुसावादा आणि सुरामेरय, हे 5 शिलं इतके मोठे आहेत का बऱ्याच लोकांना हे 5 शिलं कळत नाही. बरेच जण अंधारामध्ये आहेत, त्यांना फक्त एवढंच वाटते का बा नॉर्मल प्रमाणात हिंसा नाही करायची, चोरी नाही करायची, व्यभिचार नाही करायचा, खोटं नाही बोलायचं आणि व्यसन नाही करायचं कुठल्या प्रकारे, एवढंच वाटते त्यांना. पण हे शिलकांनी सूक्ष्म दर्जामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारात तुटत राहतात आणि त्यांना मग दोष वाढतो आणि त्यांना मग हानी होते. तर हे होऊ नये म्हणून त्याला बारकाईनं धम्म समजून घेण्याची फार आवश्यकता आहे. आता मी प्रवचन करू राहिलो, माझे लॉर्ड बुद्धविहार टी व्ही नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर माझे 800च्या वरतं प्रवचन आहेत वेगवेगळ्या विषयावर. तर त्याचं मी काही सार मांडलेला आहे, तो तुम्हाला वाटलं कधी तुम्ही ऐकू शकता. तर या बाबी जर आपण समजून घेतल्या तेव्हाच त्याचा आपल्याला जीवनामध्ये लाभ होते. आणि यांचे जे कुशलकर्म आहेत बघा, यांचे कुशलकर्म तुम्हाला मिळाले, तुम्ही त्यांची काळजी घेतली, तर असंच आपल्या घरामध्ये जसे आपले आईवडील तसे आपले सासू सासरे, जसे आपले आईवडील तसे आपले सासू सासरे, त्यांचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. हे मुलांचंही कर्तव्य आहे आणि सुनबाईचंही कर्तव्य आहे. कारण एखादा व्यक्ती तारुण्यामध्ये कडक असेल, त्याला म्हणतात ना लय बुडा गरम आहे, लय खडूस आहे बा हा, लय बुडी म्हणते खडूस आहे म्हणते, निरी बोलत राहते. तर आता म्हातारपण आलेलं आहे त्यांचं, ते कसे असू द्या, पण आपण आपली भूमिका पार पाडली पाहिजे. आपलं धम्म समजलेलं आहे, आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. आणि ह्या सेवेच्या माध्यमातून जे कुशलकर्म आपल्याला मिळते आणि आपली नवीन पिढी जे बघत असते, मग माझी आजी माझ्या
आजीच्या वडिलांची आजोबाची सेवा करतात बा, माझे वडील माझ्या आजोबांची सेवा करतात, तर मी पण त्यांची सेवा केली पाहिजे, ही त्यांना पेरणी मिळते. जसं पेरलं तसं उगवते. या बाबी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमच्या पिढ्यानपिढ्या हे चांगल्या बनत राहतात. तर या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तुम्ही यांची काळजी घेतली, त्यांनी ते कुशलकर्म कमावलं, त्यांच्या बलाचा त्यांना फायदा झाला. हेच कुशलकर्म प्रत्येकाने कमावं लागते, ज्याचा त्याला लाभ होते. आणि एक अवस्था अशी असते भगवंताची, आता जसा मी एकटाच आहो, आता बरेच जण एकटे जगतात, तर मनुष्य हा एकटाच असतो शेवटी क्षणावर. प्रत्येक मनुष्य हा शेवटच्या क्षणावर हा एकटाच असतो. भगवंताच्या धम्मामध्ये एवढं बल आहे, त्याला जर ती अवस्था जर प्राप्त झाली का मला बा कुशलकर्माच्या सानिध्यामध्ये जर ती अवस्था प्राप्त झाली, तर भगवंताच्या धम्मामध्ये एवढं बल आहे का मनुष्याने सांगून शरीर टाकते. सांगून का बा आता माझं शरीर जीर्ण झालेलं आहे आणि आता हे शरीर मला त्यागणं आहे, इतकं बल तुम्हाला प्राप्त होते. पण ते केव्हा प्राप्त होते? जेव्हा त्या धम्माच्या कसोटीवर आपण परिपूर्ण उतरतो, त्या दिशेनं वाटचाल करतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण उतरून त्याचा सार आपण जाणतो, तेव्हाच तुम्हाला त्या बारकाव्याचा अनुभव होतात, नाही तर त्याचा अनुभव होत नाही. नवीन पिढीला तुम्ही या निमित्तानं पंचशील शिकवलं पाहिजे, त्यांना उपसत शिकवलं पाहिजे, त्यांना अष्टशील शिकवले पाहिजे, जेणेकरून नवीन पिढीमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये, घातपात होता कामा नये. तर आपण बघतो का कोणी लहान वयामध्ये निघून जाते, कोणी मग मध्यम वयामध्ये निघून जाते, कोणाची दुर्घटना होते, कोणाची हानी होते. का होतं असं? कारण लहान अकुशल कर्म हे त्याचा घडा मोठा होत असते. एक कुशल कर्माचा घडा असते, एक अकुशल कर्माचा घडा असते. तर कुशल कर्म जर कमी झाले, अकुशल कर्म जर वाढले, तर हानी होत असते. हे आपल्या बाबतीत होऊ नये, आपल्या येणाऱ्या पिढीच्या बाबतीत होऊ नये, याची जाणीव ठेवून आपण जास्तीत जास्त कुशल कर्म वाढवण्याकडे भर दिला पाहिजे. एका ठिकाणी मी गेलो, ताई होत्या, त्यांची लहानशी मुलगी होती काही वर्षाची, ती अचानक तिनं काहीतरी चारलं तिले आणि ते काय मी बिमार पडली आणि ती वारली. मग मला ते विचारलं असं काहून, ते डिप्रेशनमध्ये गेलं ताई, असं का झालं बा? तर मग मी माहिती काढली का, मला ताई मला काही प्रॉब्लेम झाला का? म्हटलं नाही म्हणे, काहीच नाही म्हणे, आम्ही तर म्हणे चांगली होती म्हणते, अचानक झालं म्हणते असं. तर मग विचारलं मी, अकुशल कर्माच्या मार्गाचा पैसा हा तुम्ही नवीन पिढीला खायला लावता कामा नये. अकुशल कर्म कोणतं असते माहिती आहे का? भगवंतांनी काही मार्गानं पैसा कमावला मना केलेला आहे. त्यांच्याकडे दारूचं दुकान होतं, दारूचा आलेला पैसा हा त्यांच्या पालनपोषणाला लावता कामा नये, कारण तो अकुशल कर्माचा पैसा आहे. मग मी त्यांना सांगितलं दुसरं ऑप्शन, का तुमच्या घडीमध्ये शेती असेल, शेतीतला पैसा कमवा आणि तो पैसा तुम्ही आता त्याच्या पोटात नवीन बाळ होतं तिला लावजा म्हटलं आता. तर म्हटलं तो कुशल कर्माचा पैसा कुशल कर्माच्या मार्गी लागला पाहिजे. तर ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर त्याचा लाभ होते, नाही तर मग हानी होत राहते. तर हानी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त कुशलकर्म वाढवणे आणि त्यामध्ये वाटचाल करणे हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कुशलकर्माकडे वाटचाल कराल आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान उत्पन्न कराल, अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.